आज राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी अधिकृत एबी फॉर्मवर फॉर्म भरलेला आहे। फॉर्म भरण्याचं कारण का निवडणूक ही सहानुभूतीवर होत नसती, तेथे माणसं पाठवताना तालुक्याचे जे प्रश्न आहेत, प्रलंबित प्रश्न ते मांडण्याकरता तिथं माणूस गेला पाहिजे। या तालुक्याचे 75 वर्षापासूनचे SC ST OBC गरीब मराठा यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे। येथे शेतीचं 15 लाख टन गाळप व ऊस उत्पन्न होत होता, परंतु आज ऊसाचं क्षेत्र घटलेलं आहे, कारखाना बंद पडलेला आहे, बेरोजगारी वाढलेली आहे। या तालुक्यामध्ये जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम केलेलं आहे। आम्ही छत्रपतींचं हिंदुत्व घेऊन या निवडणुकीमध्ये उतरणार आहोत आणि या तालुक्याच्या विकासासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत। जय भीम सगळ्यांना। मी वंचित बहुजन आघाडी नॅशनल कमिटी मेंबर दिशा पिंकी शेख। आज राहुरी येथे आम्ही चोळके साहेबांचा फॉर्म भरलेला आहे। संतोष चोळके हे आज आमचे अधिकृत उमेदवार म्हणून यांनी इथे एबी फॉर्मसह आता अर्ज दाखल केलेला आहे आणि पक्षाचं नेहमी धोरण राहिलेलं आहे की इथल्या सगळ्या जात वर्ग व्यवस्थेला समान करण्यासाठी समान संधी दिली पाहिजे। म्हणून आज गरीब मराठा समाजाला इतक्यासारख्या आर्थिक उलाढालीमध्ये उमेदवारी मिळणं आणि ते लढणं सोपं राहिलेलं नाही। अशामध्ये लोकशाही जिवंत राहावी यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी इथला एक गरीब मराठा चेहरा समोर आणला आहे, त्याला तिकीट दिलेलं आहे आणि ते आत्ताच विजयी झालेले देवळालीमधनं आणि त्यानंतर हा राहुरीचा विजयसुद्धा ते खेचून आणतील। सहानुभूतीवर जसं त्यांनी सांगितलं तसं सहानुभूतीवर लोकशाही चालत नाही, सहानुभूती चालते प्रतिनिधित्वावर आणि हे प्रतिनिधित्व नेहमी घराण्यांनीच करावं हे असं कुठं ठरलेलं आहे का? ते कधी सर्वसामान्यांच्या हाताशी येईल का? तो अजेंडा घेऊन वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरली आहे। आम्ही कसोशीने प्रयत्न करू की विजय खेचून आणण्यासाठी। धन्यवाद। जय भीम।